एक जास्त करणाऱ्या महिलेची कशी असते? उत्तर महिलांची व्यक्तिमत्व किंवा स्वभाव वेगवेगळा असतो. काही महिलांमध्ये उत्साही, सक्रिय किंवा उत्तरह नेतृत्वगुण असतात. प्रत्येक महिला तिच्या अनुभव, व्यक्तिमत्व आणि वयानुसार वेगवेगळी असते. 2 कसे घातल्यास महिला बोंबलायला लागते? उत्तर महिलांमध्ये शरीरातील संवेदनशील भाग वेगवेगळ्या असतात आणि त्या भागांची उत्तेजना शरीराच्या नैसर्गिक प्रतिक्रियांवर अवलंबून असते. प्रत्येक स्त्रीच्या संवेदनशीलतेत फरक असतो, त्यामुळे योग्य काळजी, संवाद आणि परस्पर समज यामुळे शारीरिक आराम आणि आनंद मिळतो. 3 महिला केव्हा म्हणते अजून थोडं करा? उत्तर जेव्हा एखादी महिला मनाने आनंदी, समजून घेतलेली आणि सुरक्षित वातावरणात असते, तेव्हा तिला त्या क्षणात अधिक वेळ राहावंसं वाटतं. म्हणून ती प्रेमाने अजून थोडं करा असं म्हणते, म्हणजेच ती त्या आनंददायी भावनेत रमलेली असते. 4 जास्त दिवस केल्यास शरीरात काय बदल होतो? उत्तर जास्त दिवस शारीरिक संबंधन ठेवल्यास शरीरात हार्मोन्सचा समतोल थोडा बदलू शकतो, ताण वाढू शकतो आणि मनात चिडचिड किंवा तणाव जाणवू शकतो. पण योग्य आहार, व्यायाम आणि मानसिक स्थैर्य ठेवल्यास आरोग्यावर कोणताही मोठा परिणाम होत नाही. 5 बरेच जणांकडून घेतल्यास स्त्रियांमध्ये काय बदल होतो? उत्तर यामुळे हार्मोनल बदल, मानसिक स्थिती आणि शरीरातील ऊर्जा पातळीवर परिणाम होतो, जे प्रत्येक स्त्रीसाठी वेगळे असते. 6 कशा चिमणीत भरपूर मजा व आनंद मिळतो? उत्तर स्त्रियांच्या मानसिक आरोग्य, शरीराची ऊर्जा पातळी, ताणमुक्त वातावरण आणि नातेसंबंधाच्या उत्तर गुणवत्तेमुळे आनंद वाढतो. प्रत्येक स्त्रीसाठी अनुभव वेगळा असतो. 7 योनी मार्गाचे कार्य काय असते? उत्तर योनी मार्गाचे कार्य गर्भधारणेवेळी शुक्राणूंचा प्रवेश करणे, प्रसूतीवेळी बाळाचा मार्ग बनणे आणि मासिक पाळीचे रक्त बाहेर जाण्यास मदत करणे हे त्याचे प्रमुख कार्य आहे. 8 शारीरिक नात्यात समाधान आणि आनंद वाढवण्यासाठी काय करावं? उत्तर शारीरिक नात्यात आनंद वाढवण्यासाठी संवाद, विश्वास, सहमती आणि प्रेम या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. 9 संबंधाच्या सुरुवातीला महिलांना सर्वात जास्त काय आवडतं? उत्तर सुरुवातीला महिलांना जोडीदाराचा आदर, प्रेम, गोड संवाद आणि प्रामाणिक वागणूक सर्वात जास्त आवडते. 10 आपण आपल्या पत्नीचे दूध पिता का? दूध पिणे योग्य की अयोग्य जाणून घ्या. उत्तर पत्नीचं दूध हे बाळासाठी नैसर्गिक आणि पौष्टिक असतं. प्रौढ व्यक्तीने ते पिणे वैद्यकीय दृष्टिकोनातून आवश्यक नाही, त्यामुळे हे कृत्य योग्य मानलं जात नाही. अशा गोष्टींकडे नेहमी आदराने आणि समजूतदारपणे पाहावे.